वादग्रस्त मंत्र्यांवरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला। त्यांच्यावर कारवाई न करून फडणवीस यांच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित होतोय असं वक्तव्य ठाकरे यांनी केलंय। त्यावर कोणी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। कोणी कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात, कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय, कोणी आमदार विधानभवनात मारामाऱ्या करतायत। ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे की आत्ता ज्या काही सगळ्या त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या भानगडी लफडी कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत। हे मी त्यांना आमचे कधी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय। त्यांनी हे माझं मत, हा टोमणा नाही, हा सल्ला आहे। सत्तेमधल्या ज्या नेत्यांचे वाद बाहेर येत आहेत त्यामुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा जात असल्यानं त्यांनी त्याकडे लक्ष द्यावं असा सल्ला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलाय। कधी काळचे राजकीय मित्र म्हणून फडणवीस यांना हा सल्ला असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काय आजूबाजूला चाललेलं आहे अगदी त्यांच्या प्रतिमेला तडा देणार हे काम आहे। म्हणजे काल सुराजी बॅग तुम्हीच दाखवली, त्याच्यानंतर ते धक्काबुक्की चाललेली आहे, कुठे जमिनी लाटल्या जात आहेत, कुठे इनाम म्हणून जमीन दिली जाते, कुठे 3000 कोटीची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते। हे सगळे जे काय चाललेले आहे ह्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत, होते नेते आहेत। म्हणूनच त्यांच्या आधिपत्याखाली हे भ्रष्टाचार, म्हणजे आपण जे म्हणतो ना दिव्याखाली अंधार, तसा हा प्रकार आहे का? की आत्ता ज्या काही सगळ्या त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या भानगडी लफडी कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत। हे मी त्यांना आमचे कधी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय। त्यांनी हे माझं मत, हा टोमणा नाही, हा सल्ला आहे। हा टोमणा नाहीये, हे त्यांनी आधी स्पष्ट करतो, हा सल्ला आहे की त्यांनी मोडून काढलं पाहिजे। प्रत्येक ठिकाणी कमी जास्त दोष उणीव असतात, परंतु शेवटी जेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती म्हणून एकत्र जायचं असतं त्यावेळेस कोण चांगला असतं कोण वाईट असतं सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्या ठिकाणी नेतृत्व आहे। ज्याने आमच्या देवेंद्रजींना त्या ठिकाणी नको ते टोमणे मारले, घाणेरड्या उपमा दिल्या आणि अचानक मैत्रीचा पुळका कसा आला? ठीक आहे, त्यांनी दिलाय सल्ला, स्वागतार्ह आहे, आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। आपले जे आमदार आहेत त्याच्यामुळे कुठेतरी तडा जातो म्हणून सल्ला उद्धव ठाकरे देतात। ते सगळ्यांना सल्ला देतात, आमदारालाच काय, निवडणूक आयोगाला देतात, हायकोर्टाला देतात, सुप्रीम कोर्टाला देतात। कालच्या मुलाखतीमध्ये पूर्ण वैचारिक गोंधळ दिसत होता आपला, आणि आजच्या मुलाखतीमध्ये तर सगळाच गोंधळात गोंधळ आहे। म्हणजे राज ठाकरे यांच्यासोबत मराठीच्या मुद्द्यावर त्यांना मिठी मारायचा प्रयत्न करायचा आणि त्याचवेळी मनसैनिक अमराठी लोकांना मराठीच्या मुद्द्यावरती मारझोड करत असताना आपने अच्छा किया असं अमराठी लोकांनी आपल्याला संदेश पाठवले हे सांगायचं, हा केवढा विरोधाभास। मागच्या काही दिवसात सत्ताधारी अनेक नेत्यांनीच कायदा सुव्यवस्था हाती घेण्याचा प्रयत्न केला। त्यावरून प्रमुख नेत्यांनी समज देऊनही अनेक नेत्यांची देहबोली त्यांनाही न जुमानण्याची होती। परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे, ते योग्य नाही आहे। आणि यातनं सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते। आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही, अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते। आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे। आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावं। मी आधीच सांगितलं, गुन्हा दाखल झाला तर मी त्याला फाईट करेल, फेस करेल मी। तुम्ही पहिले गुन्हा दाखल होऊ द्या, त्याची कलमं मला सांगा आणि मग खरोखर काय कलमं त्याच्यामध्ये आहे तेव्हा मी सांगेल तुम्हाला की खरोखरच काय कारवाई झाली। अजून त्याला काय म्हणतात ते चालूच आहे प्रक्रिया, तर तुम्ही मध्येच सगळे आले इकडे। अदखलपत्रामध्ये पोलिसांना फिर्यादी होता पण येत नाही, पण त्यांच्या समाधानाकरता विरोधकांच्या मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितलं असेल। मी एवढंच सांगेन की देवेंद्र फडणवीस यांचं सरकार त्यांनी स्वतःहून सांगितलं की माजलेत, ते कोण माजलेत? हे मंत्री माजलेत आणि सत्तापक्षाचे आमदार माजलेत। म्हणजे एका बाजूला जसं राऊत साहेब म्हणाले, कोण चड्डी बनियांवर फायटिंग करतोय, कोण तिकडे सिगरेट ओढतोय, बॅगा दाखवतोय, कोण इकडे रम्मी खेळतोय। अरे तुम्ही मंत्री आहात, शेतकऱ्यांना आज ज्या परिस्थितीतून जावं लागतंय ही परिस्थितीचं भान ठेवायला पाहिजे।
या राज्याची मंत्रिपदाची शपथ तुम्ही घेतली आहे, या राज्याची पद जी आहे ना ती धुळीला मिळवली यांनी, आणि म्हणून महाराष्ट्र कधी माफ नाही करणार। दरम्यान सत्तेमधल्या काही नेत्यांच्या वर्तणुकीवरून काही मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय, माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे। अमित शहानी 4 ते 5 मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत, एकनाथ शिंदे यांनाही केलेल्या आहेत त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये संबंधित कृषी मंत्र्यांचं नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे। स्किप करत असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण आहे, किंवा एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण आहे? संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय, अमित शहानी एक मोठी लिस्ट काढली आहे, ते संजय राऊतांना माहिती असेल, लिस्ट त्यांच्या नाव त्यांना माहिती असेल, आपले नाव आहेत, ते संजय राऊतांना जास्त माहिती असेल, मला नाही सांगता येणार। कथित बॅगेतल्या नोटांच्या बंडलांमुळे वादात आलेले मंत्री संजय शिरसाट शनिदेवाच्या चरणी लीन झालेत। फक्त व्हायरल व्हिडिओच नव्हे तर शिरसाट यांच्याशी संबंधित अनेक व्यवहार सुद्धा वादात आले। त्यांना आयकरची नोटीसही आली। त्यावर काही चुकत असेल तर देवाचा धावा करणं कधीही चांगलं असतं, असं शिरसाट यांनी म्हटलंय। मुळामध्ये तुम्ही पाहत असाल गेल्या काही दिवसापासून काही संकटाची मालिका माझ्या समोर चालू होती, आणि मनामध्ये एक भावना होती की जावं एकदा शनिदेवांना सुद्धा दर्शन घ्यावं आणि विचारावं की का, आणि म्हणून असं कुटुंब सहपरिवार आम्ही शनिदेवतेच्या दर्शनाला आलो। एक वेगळा आनंद असतो। कधीही माणसाकडून काही जर आयुष्यात चूक होत असेल किंवा चुकीचं घडत असेल तर त्यावेळेला देवाचा धावा करणं हे कधीही योग्य। देव फक्त काम पडल्यावरच गेलेल्याला प्रसन्न होत नसतो, एवढं मला माहिती आहे। देवाची दररोज मनोभावे भक्ती करावी लागते, काम असो नाही तर नसो, कामापुरतं देवाकडे गेल्यावर देव पण देवच असतो, लक्षात ठेवलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।